हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रावण महिना हा महादेवांच्या उपासनेसाठी खूप खूप म्हणजे श्रेष्ठ मानला जातो आणि खूप पवित्र महिना आहे हा. म्हणून आपण श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा करत असतो, उपासना करत असतो. महादेवांची सेवा आपल्याला खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे आणि श्रावण महिन्यात जी काही आपण सेवा करतो तर ती नक्की फळाला जाते. तसं तर आपण नेहमी त्यांची सेवा करत असतो, पण त्यातल्या त्यात श्रावण महिना अतिशय पवित्र महिना मानला गेला आहे. म्हणून आता आपल्याला श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे. तर आपल्याला या श्रावण महिन्यात काय काय सेवा करायची आहेत, म्हणजे आपल्याला फक्त सोमवारीच नाही की फक्त श्रावण सोमवारी आपल्याला सेवा करायची आहे. आपण सोमवारी अभिषेक तर करणारच आहोत, पण त्यासोबत आपल्याला पूर्ण महिनाभर म्हणजे 30 दिवस आपल्याला 30 दिवस शंकर भगवानांच्या सेवेला लागायचं आहे. तर आता मी आज तुम्हाला माहिती देणार आहे की आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. आपल्याला बघा माहिती आहे की भगवान विष्णू हे चातुर्मासात म्हणजे 4 महिने झोपी जातात, निद्रावस्थेत जातात, पण या सृष्टीचा कारभार ते महादेवांवर सोपून गेलेले असतात. तर शंकर भगवानच आता आपल्या सृष्टीचा सांभाळ करत आहेत. तर त्यामुळे आता आपल्याला त्यांची सेवा खूप जास्त प्रमाणात करायची आहे. या दिवसाची आपण म्हणजे वर्षातून एकदा दरवर्षी आपण या दिवसाची वाट बघत असतो. या महिन्याची, श्रावण महिन्याची आपण वाट बघत असतो. तर तो महिना आता येत आहे. तर आपल्याला महादेवांच्या सेवेला लागायचं आहे. तर आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे तर ते मी तुम्हाला आधी सांगते. सगळ्यात आधी, जर तुम्ही नवीन हा माझा व्हिडिओ बघत असणार आज पहिल्यांदा, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, पण त्याआधी आता असं नाही की मी तुम्हाला सेवा सांगितल्या तर आता लगेच असं होईल की आता एवढ्या सगळ्या सेवा आम्ही करायच्या का. मला माहिती आहे आपण सांसारिक माणसं आहोत, आपल्याला एवढा वेळ नाही. पण बघा, मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना, सगळ्या महिलांना सांगेल की तुम्ही या सेवा करा. जसं आपण बघा पैशांचा बँक बॅलन्स आपण घरात काटकसर, प्रत्येक स्त्री घरात काटकसर करत असते, मला माहिती आहे. माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण काटकसर करत असतो, आपल्या संसारासाठी करत असतो की पुढे जाऊन मध्ये जर काही अडीअडचण आली त्यावेळेला आपल्याला तो पैसा कामी येतो. म्हणून आपण काटकसर करून 2 पैसे आपण वाचवायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे आपण पैशांचा बँक बॅलन्स करत असतो. तसंच आपल्याला सेवेचा बँक बॅलन्स करायचा. आता पुरुषांना एवढा वेळ नाही, मी पुरुषांनाही सांगेल ही सेवा करायला, पण ठीक आहे त्यांना जर वेळ नसेल तर महिलांनी या आवर्जून सेवा करा. मी सगळ्यांना तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही या सेवा आवर्जून करा, आपल्या संसारासाठी करा. जसं आपण पैशांचा बँक बॅलन्स करतो तसंच आपल्याला सेवेचा बँक बॅलन्स करायचा. जेव्हा तुम्ही या सेवा करणार तर त्या सेवा तुम्हाला याचं फळ नक्की मिळणार आहे. तर या सेवा केल्यानंतर तुमचा सेवेचा बँक बॅलन्स वाढणार आहे आणि कुठेतरी मग तुम्हाला जेव्हा अडीअडचणी येतील किंवा तुम्ही संकटात असाल तर त्यातून तुम्हाला शंकर भगवान हे तारून नेणार आहेत. तुमचे दुःख संकट दूर होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा. तर आता आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत आणि आता मी ज्या सेवा सांगेल त्यापैकी तुम्हाला ज्या जमल्या त्या तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्या सेवा करायच्या का तर नाही, तुम्हाला ज्या जमल्या त्या करायच्या, सगळ्या करायच्या तर तुम्ही सगळे करू शकता. तुमच्या म्हणजे टायमिंगनुसार तुम्ही करू शकता. दिवसभरात तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही या सेवा करू शकता. वेळेचं काहीही बंधन नाही. तर आता कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. शिव पंचाक्षरी स्तोत्र हे आपल्याला वाचायचं आहे. शिव अष्टोत्तर शत नामावली जी आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे, त्यात शंकर भगवानांची 108 नावं आहेत, ती आपल्याला घ्यायची आहेत. महामृत्युंजय मंत्र 1 माळ तुम्हाला याची करायची आहे. हा पण आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे. आता याची माळ करताना तुम्हाला रुद्राक्षाचीच माळ घ्यायची आहे, एवढं लक्षात घ्या. रुद्राक्षाच्या माळेवर याचा जप करायचा आहे. आणि शिव पंचाक्षरी स्तोत्र हे तुम्हाला वाचायचं आहे. हे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात नाही आहे, तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर कुठेही मिळून जाईल. गुगलवरून तुम्ही घेणार तर तुम्ही त्याची एक प्रिंट काढू शकता किंवा त्यातून पण तुम्ही हे वाचू शकता. यानंतर श्री शिव स्तुती हे तुम्ही वाचू शकता. हे प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही हे वाचू शकता.
आणि त्यानंतर शिव महिम्न स्तोत्र हे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे. शिवस्तुती नित्यसेवाच्या पुस्तकात नाही आहे, तुम्हाला ते गुगलवर मिळून जाईल. आणि शिव महिम्न स्तोत्र आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे. ते प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. तुम्हाला जसं शक्य होईल वाचायला तसं तुम्ही वाचू शकता. आणि शिवापरात क्षमापण स्तोत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे. हे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात नाही आहे, हे तुम्हाला गुगलवर मिळून जाईल. हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे आणि प्राकृतमध्ये आहे. तुम्हाला जसं वाचता जमेल तसं तुम्ही हे वाचू शकता. हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, तिथून तुम्ही वाचू शकता. ते प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्येही आहे. यानंतर कालभैरव अष्टक आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे, तिथून तुम्ही वाचू शकता. आणि यानंतर शिवमहिम्न स्तोत्र हे देखील तुम्हाला वाचायचं आहे. हे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे, प्राकृतमध्ये आहे आणि संस्कृतमध्येही आहे. यानंतर रुद्राध्याय हे देखील आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे, प्राकृत आणि संस्कृत दोघं आहे. यानंतर शिवकवच हे देखील प्राकृत किंवा संस्कृतमध्ये आहे. तर तुम्ही हे सगळं पठण करू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर मी जे जे तुम्हाला वाचायला सांगितलं ते तुम्ही सगळं वाचू शकता. आणि तुम्हाला नसेल वेळ तर त्यातल्या तुम्हाला ज्या ज्या सेवा जमतील, जे जे तुम्हाला वाचायला शक्य होईल ते तुम्ही वाचू शकता. पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा. म्हणजे बघा, श्रावण महिन्यात काहीतरी करायचा प्रयत्न करा. हे बघा, आपण मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे आणि आपल्याला मागच्या जन्माचे भोगसुद्धा आहेत. मागच्या जन्माचे भोग संपल्याशिवाय आपल्याला या जन्मात काहीही मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला दुःख संकटांचा सामना करावाच लागणार आहे. आणि एक पितरांच्या बाबतीत, पितरांचा पण आपल्याला खूप जास्त प्रमाणात त्रास असतो, कारण वर्षभर आपण पितरांची सेवा करत नाही. त्यामुळे अशा म्हणजे प्रत्येक तिथीनुसार किंवा सणवारानुसार तुम्ही त्यांची सेवा करू शकता. त्यांची सेवा म्हणजे आता श्रावण महिन्यात तुम्ही या सेवा केल्या तर तुम्हाला पितृदोषातून सुद्धा मुक्ती मिळणार आहे. तुमच्या अडी अडचणी, अडलेली तुमची कामं असतील ती पूर्ण होणार आहेत. या सेवा तुम्ही जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. तुमच्या मागे जे काही दोष असतील, जे काही तुमच्या मागच्या जन्माचे भोग असतील ते सुद्धा कमी होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त या श्रावण महिन्यात या सेवा करायचा प्रयत्न करा. जी सेवा जमेल ती सेवा करा. आणि आता आपल्या चॅनलवर बरेच चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत, कारण आता श्रावण महिना सुरू होतो आहे. तर आता श्रावण महिना आणि यानंतर आता नारळी पौर्णिमा येणार आहे. यानंतर नवरात्र, गणपती, म्हणजे एक 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 आपलं सुरूच राहणार. यानंतर दिवाळी. तर खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत. मी आता एक एक व्हिडिओ करणार आहे. तर माझे व्हिडिओ बघत राहा. आणि कोणाला तरी तुम्हाला वाटत असेल, कोणाला गरज असेल तर शेअर नक्की करा. आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता एक रुद्राभिषेक कसा करावा, आता श्रावण महिन्यात आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. हे पण मी महिलांना आवर्जून सांगेन की तुम्ही रुद्राभिषेक नक्की करा श्रावण महिन्यात. तसं तर नेहमी आपण करू शकतो, पण आता श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करायचा म्हणजे करायचाच आहे आपल्याला. तर आपल्या महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक कसा करावा यावर मी एक व्हिडिओ करणार आहे. तर लवकरच आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ येणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच. तर नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी, आणि ज्यांनी केलं असेल त्यांनी माझे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. म्हणजे नवीन माझे येणारे व्हिडिओ जे काही रोजचे येतात ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.